भाजपच्या इन्कमिंगवरून गडकरींनी कान टोचलेत। जुन्या कार्यकर्त्यांकडे लक्ष द्या असं गडकरी म्हणतायत। पाहूया आपण। मला प्रेम दिलं, विश्वास दिला, समर्थन दिलं म्हणून जा। तुम्ही नसतं दिलं तर झालंच नसतं। आणि म्हणून या शहरामध्ये डॉक्टर पोद्दार सारखा एक अतिशय उत्तम, प्रामाणिक, चांगला कार्यकर्ता आहे। आता याचं दुःख आहे की बावनकुळे साहेब काही त्याच्यावर न्याय करत नाही। कारण असं आहे की चांगला माणूस असतो घर की मुर्गी डाल बराबर। त्यामुळे बाहेरचा चिकन मसाला सावजीचा चांगला लागतो। जरा जुन्या लोकांकडे लक्ष ठेवा। हे जोपासलेले कार्यकर्ते माझ्या का आता मी तर नाही आहे, तुम्ही नेतृत्व करता। जर या प्रामाणिक कार्यकर्त्याची तुम्ही कदर नाही केली तर जेवढ्या जोराने वरती चालल्यात तेवढ्या जोराने खाली आल्याशिवाय राहणार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा। या सगळ्यावर राऊत यांनी देखील भाष्य केलंय। पाहूया आपण। नितीन गडकरी हे कायम कान टोचण्याच्या भूमिकेत असतात। नितीन गडकरींची जर गेल्या काही काळातली वक्तव्य, भाषणं ऐकली तर त्यांनी कानच टोचण्याचा कार्यक्रम हाती घेतलेला उपक्रम। पण त्यांच्या कान टोचण्याचा काय उपयोग होतोय का हे पाहायला पाहिजे। महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशभरामध्ये जो भारतीय जनता पक्ष आहे तो मूळ भारतीय जनता पक्ष नसून तो डुप्लिकेट, सुजलेला फुगलेला भारतीय जनता पक्ष आहे। भारतीय जनता पक्षातले आजचे आमदार 60% आमदार हे बाहेरून आलेले आहेत, 60-65%। भारतीय जनता पक्षातले जे प्रमुख पदाधिकारी आहेत, जे स्वतःला नेते म्हणून मिरवतात, हे कधी काळी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात काम करणारे लोक होते। त्यांना भारतीय जनता पक्षाची विचारधारा काय माहिती आहे। जे कालपर्यंत हाफ चड्डीवर संघाच्या घाणेरड्या शब्दात टीका करत होते, आज ती संघाच्या चड्ड्या घालून संचलनात सामील होताना जेव्हा पाहतो तेव्हा लोक हसतात, लोकांना गंमत वाटते, लोक त्याचा मजा घेतात। भारतीय जनता पक्षामध्ये आज त्यांचा स्वतःचे असे 20%च लोक आहेत आणि बाकी सगळे बाहेरून आलेले हौसे नवसे गवसे आहेत। त्याच्यामुळे नितीन गडकरी यांच्यासारख्या जुन्या जाणत्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची वेदना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।